की युद्धाला या सगळ्या गोष्टींपासून विलग करता येत नाही. आपलं परराष्ट्र धोरण असेल, आपलं अर्थकारण म्हणजे आज चीन आणि आपल्यामध्ये युद्धभूमीच्या व्यतिरिक्त आपल्या सगळ्यांना माहिती आहे की किती मोठं अर्थकारण आहे आणि त्या लेवलवरती आपलं वॉर सुरू आहे सध्या चीनबरोबर. हे त्याही काळी होतं. त्याच्यामुळे मुत्सद्देगिरीचा तो पण लागायचा, म्हणजे कस लागायचा त्यावेळी की आपण आता ह्या कशा प्रकारे सिच्युएशन आपण हँडल केली पाहिजे, इतर राज्यांशी तह कसे केले पाहिजेत. आणि मग युद्ध हे सगळ्यात शेवटी असायचं. तर राण्यांचा म्हणजे मला मोह आवरत नाही हे सांगायचा की सगळ्या राण्यांचा ना युद्ध टाळण्याकडे भर होता. आपण अनेक प्रांतांच्या इतिहासात बघतो की राणीचा पती खूप युद्ध, त्याला असं तलवारीला रक्ताची तहान असायची वगैरे, असं हां त्यांनी स्वतःहून आक्रमणं केली आणि असं. पण राण्या आता नाही. कशासाठी? मनुष्यहानी. आपण तह होता येईल का ते बघायचं. अर्थात कॉम्प्रोमाइज नव्हे, कुठे त्यांचं आपण पत्करायचं हे नव्हे, पण होता आपण हे करायचं. आणि विकासात्मक कामावरती त्यांचा भर होता. म्हणजे अगदी गढवालची कर्णावती असेल, म्हणजे आजही आपण देहरादूनमध्ये बांधलेले कालवे वगैरे पाहिले तर राणी कर्णावतीपाशी त्याचा इतिहास थेट जातो. तर प्रजेला कसं पाणी मिळेल, रस्त्यावरनं जाताना त्या प्रजेला सावली कशी मिळेल, झाडं किती लावायची आहेत, अन्नछत्र किती चालवायचे आहेत, पाणपोया किती उघडायच्या आहेत. तर अशा ह्या म्हणजे मातृ समान असलेल्या राण्यांनी ज्या प्रकारे प्रजेवरती छत्र धरलं ह्या परकीय आक्रमकांच्या धामधुमीमध्ये, कोणीच त्यामुळे त्या खऱ्या नेता ठरल्या, ज्याला आपण म्हणू की खरं नेतृत्व त्यांनी केलं. जस्ट एकाची बायको म्हणून मी सिंहासनावर बसले, आता तुम्ही माझं ऐकायचं, अशा पद्धतीने त्यांनी तो रिस्पेक्ट, कमांड जे केलेला नव्हता, डिमांड केलेला नव्हता, त्याला मिळवला होता तो त्यांनी, तो त्या प्रकारचा आदर.